सतारा से खबर है, महाविकास अघाड़ी ने जहां बैठकें रद्द कर दी, वहीं अब महायुति ने भी बिगुल बजा दिया है। चुनाव की घोषणा के बाद हमने सतारा में पहली बैठक की और दिखा दिया कि उम्मीदवार कोई भी हो, हम एकजुट हैं। 8 अप्रैल को संसदीय क्षेत्र के 3 शहरों में सभा करने का फैसला लिया गया, लेकिन इस बैठक के बाद रिपे अठावले गुट ने मांगों पर विचार होने तक तटस्थ रहने की चेतावनी भी दी है। सतारा लोकसभा क्षेत्र का चुनाव चल रहा है। महाविकास अघाड़ी में एनसीपी का शरद पवार गुट चुनाव लड़ेगा। हालांकि वहां गठबंधन में शिवसेना की सीट है, लेकिन बीजेपी और एनसीपी के अजित पवार गुट के बीच खींचतान चल रही है। हालांकि नामांकन पत्र दाखिल करने में कुछ दिन बचे हैं, लेकिन अभी भी स्पष्ट नहीं है कि गठबंधन में निर्वाचन क्षेत्रों पर किसका कब्जा होगा। लेकिन सांसद उदयन राजे भोसले तैयारी कर रहे हैं, इसलिए यह सीट बीजेपी के खाते में जाने की अधिक संभावना है। ऐसे में अभी तक गठबंधन और महागठबंधन के उम्मीदवार की घोषणा नहीं की गई, इसलिए स्पष्ट नहीं है कि लड़ाई कैसे जारी रहेगी। हालांकि महाविकास अघाड़ी प्रचार में आगे है। अघाड़ी अब तक कई बैठकें कर चुकी है। इन बैठकों में महागठबंधन के सभी घटक दलों के नेता एक साथ दिखे, लेकिन महागठबंधन में दरार के कारण राजनीतिक माहौल शांत था। हालांकि चुनाव की घोषणा के बाद पहली बार सतारा के एक होटल में महागठबंधन की बैठक हुई। पालक मंत्री शंभुराज देसाई, सांसद उदयन राजे भोसले, विधायक शिवेंद्र सिंह राजे भोसले, अतुल भोसले, भाजपा के जिला अध्यक्ष दराशील कदम, राकापा अजित पवार समूह के जिला कार्यकारी अध्यक्ष अमित कदम, शिवसेना शिंदे समूह के जिला प्रमुख चंद्रकांत जाधव, रेपेन के जिला अध्यक्ष 8 वाले समूह के अशोक गायकवाड़, लोकसभा संयोजक सुनील काटकर, मनोज घोरपड़े, साधु चिकनेश, सागर भोगवकर, अन्ना वैदंडे, शारदा जाधव, सचिन नलावडे, प्रकाश साबले आदि मौजूद थे। पालक मंत्री देसाई की मौजूदगी में बैठक करीब 50 मिनट तक चली। इसमें सभी प्रमुख नेताओं ने मिलकर चुनाव लड़ने का फैसला किया। साथ ही उम्मीदवारी का निर्णय वरिष्ठ स्तर से किया जाएगा, इसलिए बताया गया है कि प्रत्याशी कोई भी हो, इसका पालन करने का फैसला लिया गया है। तो 8 अप्रैल को पहले करहद, फिर सतारा और वाई में बैठकें करने का फैसला लिया गया। ऐसे में साफ है कि महायुति भी चुनाव की पूरी तैयारी कर ली है। लोकसभा चुनाव की योजना के लिए महागठबंधन की बैठक हुई। अब प्रदेश नेतृत्व तय करेगा कि सतारा से उम्मीदवार कौन होगा। हम इसका पालन करने जा रहे हैं। हम उम्मीदवार को इंतजार किए बिना चुनाव कार्य भी शुरू कर रहे हैं। हम 8 अप्रैल को निर्वाचन क्षेत्र में 3 बैठकें करने जा रहे हैं। पूर्व मुख्यमंत्री देखेंगे कि पृथ्वीराज चौहान का नाम सामने आता है या नहीं, लेकिन अंतिम लड़ाई की तस्वीर साफ होने तक कोई टिप्पणी नहीं की जा सकती। शंभुराज देसाई संरक्षक मंत्री ने ऐसा कहा है। बैठक में पुनर्भुगतान ने जताई है नाराजगी, क्योंकि ये महागठबंधन बना भी और सत्ता भी केंद्रीय मंत्री रामदास अठावले की बदौलत आई है। अभी भी हम गठबंधन में हैं, लेकिन सत्ता में नहीं है, क्योंकि हम सरकारी कमेटी में शामिल नहीं हैं। चुनाव के लिए निर्वाचन क्षेत्र नहीं दिया गया है। हम जब तक इस गलती को सुधारेंगे नहीं, तब हम चुनाव में तटस्थ रहेंगे। अशोक गायकवाड़, जिला अध्यक्ष रिपेन 8 वाले ग्रुप, ऐसा उन्होंने कहा है। जुबैर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। महायुतीचे सर्व आमदार, सर्व जिल्हा प्रमुख, सर्व महिला युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी या बैठकीमध्ये पूर्ण या लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने आम्ही चर्चा करून काही नियोजन ठरवलेलं आहे। जो उमेदवार ज्या पक्षाचा आमचे राज्यातले नेते ठरवतील, त्या राज्याच्या नेतृत्वाकडून येणाऱ्या आदेशाचं पूर्ण तंतोतंत सर्व पक्षांनी पालन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। विधानसभा क्षेत्रनिहाय येणाऱ्या 8 तारखेला उत्तर कराड, दक्षिण कराड आणि पाटणचा मेळावा कराडमध्ये, सातारा कोरेगाव जावलीचा मेळावा साताऱ्यामध्ये आणि वाई खंडाळा महाबळेश्वरचा मेळावा वाईमध्ये, असे 3 संयुक्त सर्व महायुतीतल्या घटक पक्षांचे मेळावे सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतो आहे। आणि उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता महायुती म्हणून आज सगळ्यांनी एकत्रपणे काम सुरू करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी घेतलेला आहे। महत्वाचे पदाधिकारी यामध्ये उपस्थित नव्हते। उदयनराजे तर आले आणि निघून गेले, याचा अर्थ काय नेमका समजायचा? म्हणजे उदयनराजे आले इथं, त्यांना दुसरी ठिकाणी कुठंतरी जायचं होतं, त्यांचा मला निरोप आला होता की त्यांना काही पूर्वनियोजित त्यांनी कोणाला वेळ दिलेली होती, त्या भेटीगाठीसाठी ते गेलेले आहेत। सुनील काटकर वगैरे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होते। बाकी सगळे आमचे आमदार होते। आमदार मकरंद पाटील साहेब त्यांच्या साखर कारखान्याच्या कामासाठी मुंबईमध्ये आहेत। हे आमच्या आपले अमित दादा कदमाना त्यांनी पाठवलं होतं। आमदार मकरंद आबांचं माझं सकाळी फोनवर बोलणं झालेलं आहे। सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या समोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर येत आहे, तर महायुती याला कसं बघते? आल्यावर बघू पुढं। आता येतंय जातंय, बरेच नावं येत आहेत, बरीच नावं मागं पडतायत। जोपर्यंत अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत काय भाष्य करणं योग्य नाही। राज्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार ठरत नाहीये,
त्याच्यामध्ये नेमकी काय अडचण ठरले आहे? ना महायुतीच्या कोट्यामधले भारतीय जनता पक्षाचे 21 उमेदवारांची नावं जाहीर झाली, शिवसेनेच्या 8 उमेदवारांची नावं जाहीर झाली, 4 का 5 नावं राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर झाली. पहिला टप्पा झालेला आहे, दुसरा टप्पा हळूहळू होतोय. उद्या मी ठाण्यामधनं विभाग आता जसं मी सांगितलं विधानसभा क्षेत्र न्याय मेळावे आम्ही घेतोय, त्याची सुरुवात उद्या ठाण्यापासून. उद्या ठाण्याचा मेळावा दुपारी 4 वाजता आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. हे कितपत सत्य आहे? प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की महायुतीचा जो उमेदवार असेल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, ह्या उमेदवाराला ताकदीनं निवडून आणण्याच्या साठीचे सगळे प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी व जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांचंच नाव हे विचाराधीन आहे. आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे की छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळावी. पण शेवटी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून योग्य तो महायुतीचा निर्णय होईल आणि लवकरच मला वाटतं त्याच्याविषयी स्पष्टता येईल. सुरेश बाबा किंवा मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही. भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत धैर्यशील कदम, त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केलेली आहे, मी पण इच्छुक आहे निवडणूक लढवायला. त्यांचंही नाव वरती वरिष्ठांपर्यंत गेलेलं आहे. धैर्यशील कदम इच्छुक आहेत असं मला वाटत नाहीत आणि त्यांनी मला काही त्यांची इच्छा अशी व्यक्त करून दाखवलेली नाही. धैर्यशील कदम दादा, पण तुमच्या नावाची जी चर्चा सुरू झाली त्याच्या मागचं कारण काय नेमकं? म्हणजे तुम्हाला तसं विचारणा झाली होती का पक्षाकडून किंवा काय? पक्षाकडून अशा पद्धतीची कुठली चर्चा देखील आमची मागच्या काळात पक्षीय पातळीवर झालेली नाही आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मोदीजींच्या विचाराचा माणूस जो पक्ष देईल त्याला निवडून आणणं हाच आमचा स्टँड आहे. महायुती प्रचारामध्ये पूर्णतः कमी पडलेली आहे, कारण का इतक्या दिवसामध्ये साताऱ्यातील महायुतीची जी बैठक आहे ती आत्ताच झालेली आहे. आता 12 तारखेला फॉर्म भरायचे, कशात उमेदवाराचाच पत्ता नाही पण बैठक आहे. आता शेवटी महायुतीचा उमेदवार निश्चित झालाय ना महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालाय. शेवटी मला वाटतं ह्या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील, कारण आता 12 तारखेपासून अर्ज भरायचे असल्यामुळं लवकरच त्याच्याविषयीचा पक्षीय पातळीवर निर्णय होईल. धन्यवाद. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.